एस बी यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण झालेला जो नवोदयचा पेपर होता त्याबद्दल गणिताचे आपण विश्लेषण करणार आहोत. तरी आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर सॉल्व केला असेल, पण मॅथ्सचे उत्तर काय आहेत किंवा त्याबद्दल काही संभ्रम असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून चेक करू शकता. आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सोबत तुमची जी प्रश्नपत्रिका असेल ती पण सोबत ठेवा. ठीक आहे, तर मित्रांनो चला सुरू करूया. तर पहा, पहिला प्रश्न काय होता, 1 ते 11 यामध्ये किती मूळ संख्या आहेत? पहा, 1 आणि 11 इथे प्रश्न असा विचारलेला आहे, 1 आणि 11 म्हणजे यांच्यामध्ये म्हटलेलं आहे, यांच्यामध्ये. तर यांच्यामध्येचा अर्थ असा होतो की या दरम्यान म्हणजे याच्या आतल्या साईडला. तर पहा, पहिली मूळ संख्या आहे 2, दुसरी आहे 3, तिसरी आहे 5 आणि चौथी आहे 7. तर आपलं उत्तर आहे 4 मूळ संख्या. किती आहेत? 4. ठीक आहे. त्यांनी जर असं विचारलं असतं 1 आणि 11 पर्यंत किती मूळ संख्या आहे, तर आपलं उत्तर असतं ए, ऑप्शन ए. म्हणून ऑप्शन ए उत्तर नसून याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. तर चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न होता 999 आणि 9999 यांचा गुणाकार करायचा आहे. तर बेटा बरेच विद्यार्थ्यांनी असं केलं असेल, डायरेक्ट गुणाकार केला असेल, पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, आधी 999 याचा अर्थ असा होतो 1000 मायनस 1. 1000 मायनस 1. तर आपण काय करणार आहोत, 999 गुणेला 999 यामध्ये आपण काय करणार आहोत, 999च्या जागेवर टाकणार आहोत आपण 1000 मायनस 1 आणि गुणेला करणार आहोत 9999. ठीक आहे. आता असं केल्याने प्रॉब्लेम एवढं सोपं होते. 9999 गुणेला 1000 म्हणजेच 9999 आणि हे 3 0 1 2 3. त्यानंतर मायनस 9999ला 99ने 1ला गुणायचं आहे 9999 आणि आता याची करायची आपल्याला वजाबाकी. तर 9999 0 0 0 मायनस 9999. ठीक आहे. 10तून 9 गेले 1 राहिला, आजचाला 1. 10तून 9 गेला, 10तून 10 गेले 0, आजचाला 1. 10तून 10 गेले 0, आजचाला 1. इथे 1 द्यायचा. 19 मधून 10 गेले 9 उरले. त्यानंतर हातचा 1. 9 मधून 1 गेला 8 उरले. त्यानंतर 9 आणि 9. तर पहा कुठं दिसत आहे, काय आलं आपलं उत्तर, काय आलं 9989001 म्हणजे ऑप्शन सी. दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. तर चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न खूप सोपा होता. पहा, इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, 0.2 आणि 0.3. 0.2 आणि 0.3 यांचा गुणाकार खूप सोपा. पहा, इथे काय करायचं होतं, 2 3 जा किती होतात 6. 2 3 जा काय होतात 6. इथे पाहायचं की पॉईंट नंतर एक संख्या, पॉईंट नंतर एक संख्या आहे. ठीक आहे, म्हणजे 2 संख्येनंतर पॉईंट येईल. तर ही झाली एक संख्या. एक संख्या नाही म्हणून इथं 0 आणि बाजूला एक पॉईंट, म्हणजे आपलं उत्तर काय 0.06. 0.06. पहा कुठं दिसत आहे 0.06, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आपलं, ऑप्शन नंबर सी होतं आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. त्यानंतर आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. इथे काय म्हटलं आहे पहा, 64च्या सर्व अवयवांची बेरीज, 64चे सर्व अवयवांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहीत पाहिजे 64चे अवयव काढायचे आहेत. तर 64ला भाग जाणाऱ्या संख्या ही 64 संख्या, याला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे त्याचे अवयव. पहिली संख्या असते 1, 2ने भाग जातो, 3ने जात नाही, 4ने भाग जातो, 5ने जात नाही, 6ने जात नाही, 7ने जात नाही, 8ने जातो. ठीक आहे. म्हणजेच आता तुम्हाला दिसून राहिलं पहा, 1
दुप्पट 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8. आता 8ची दुप्पट काय होणार 16 आणि 16ची दुप्पट होणार 32 आणि सगळ्या शेवटची संख्या 64. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज कशी करायची, पूर्ण करत बसायचं नाही, एवढा वेळ नसतो. तर पहा, लक्ष द्या. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 4 24, 24 आणि 2 26, 26 आणि 1 27. किती आलं आपलं उत्तर 27, म्हणजे 7 आला शेवटी. मग ऑप्शनमध्ये पाहायचं कुठं 7 आहे, ऑप्शन नंबर सी 127. 127 मध्ये 7 आहे, बाकी सर्व ठिकाणी 7 कुठेच नाही, म्हणून आपला आन्सर काय झालं, चौथ्याचा आन्सर आला आपलं सी, 4चा आन्सर आलं सी. ठीक आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 20 आणि 30चा सर्वात मोठा समान अवयव कोणता. 20 आणि 30चा सर्वात मोठा म्हटलेला इथे पहा, सर्वात मोठा म्हणजे कॉमन फॅक्टर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं 5 आन्सर केलाय. ठीक आहे, पण आपल्याला इथे मोठा विचारलेला आहे, तर आपल्याला इथे दिसत आहे, इथं सॉल्व करण्याची गरज नाही. पहा, 5 ने 20 आणि 30ला भाग जातो, पण हा 5 या सगळ्यात मोठा आहे का, नाही. त्यानंतर 8 ने भाग जातो, नाही जात. 10 ने भाग जातो, कशाने भाग जात आहे, 10 ने. म्हणून 45चा आपलं सर्वात मोठा अवयव कोणता येणार, कॉमन फॅक्टर यातला 10, कारण 25 ने 20ला 30ला भाग जात नाही. म्हणून पुढच्या प्रश्नाचा जे 5वा जो प्रश्न आहे म्हणजे 45 नंबरचा, त्याचं आन्सर आहे सी. ठीक आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा होता, तुम्हाला इथे पॉईंटमध्ये काही संख्या दिल्या आहेत, त्यांची बेरीज करायची होती, सोडवल्यास प्राप्त होईल, हे सोडवल्यास प्राप्त होईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट दिलेला आहे. पॉईंटचे जे प्रॉब्लेम असतात त्यामध्ये काय करायचं असते की जसं आपल्याला आता हा जो प्रश्न आहे इथे, आता हा जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे, यामध्ये जे संख्या आहे जसं 6.082, पॉईंट खाली पॉईंट घ्यायचा. दुसरी संख्या इकडे ना 60.82, त्याच्यानंतर आहे पॉईंट खाली पॉईंट, मग इथे येणार 806 या साईडला आणि इथे 2. ठीक आहे, याची करायची आपल्याला सुरुवातीला ॲडिशन, इथं 0 द्यायचा, इथं 0, इथे 0. आता ॲडिशन करा. 2 8 + 2 10चा 0 कॅरी 1, 8 + 2 10 + 11चा 1 पॉईंट. त्यानंतर हा 1 इथे जाईल. 6 + 8 14, 14 + 1 15चा 5 कॅरी 1, 6 + 1 7. त्यानंतर इथे आला 6. आता इथून मायनस करायचं आपल्याला, मग पॉईंट काय मायनस करायचं आपल्याला, मायनस करायचं 0.6082. ठीक आहे, इथं 0 द्यायचा. 10तून 2 गेले 8 राहिले, हातचाला 1. 12तून 9 गेले 3 उरले, हातचाला 1. इथं हातचा द्या, 10तून 1 गेला 9 उरले, हातचाला 1. 11तून 7 गेले 4 उरले, पॉईंट. त्याच्यानंतर हातचा इथे आणि इथे 4, इथं 7 आणि इथे आलं 6. तर पहा कोणतं दिसत आहे ऑप्शन, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी. तर पहा 46चा आन्सर म्हणजे 6व्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर बी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न हा या पेपरमधला सर्वात सिंपल प्रश्न होता. असे 2 प्रश्न झाले सोपे एकदम. पहा 1 पॉईंट इंटू 1 पॉईंट इंटू 1 पॉईंट, तर 1 इंटू 1 इंटू 1